ज्यांनी कोणी नवीन घर घेतलेलं आहे, नवीन फ्लॅट घेतला आहे आणि जे कोणी नवीन डिझाईन्सच्या शोधात आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। ह्या प्रोजेक्टच्या ज्या कॉस्ट डिटेल्स आहेत तर त्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन करणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। हॅलो फ्रेंड्स, मी निशा, ॲन इंटिरियर डिझायनर फ्रॉम इंटिरियर। तर आपण आज आहोत पुनावळे येथे। आपल्या डिझाईनचा फंडा तर तुम्हाला माहितीच आहे, घर आहे तर घरासारखं वाटलं पाहिजे, सायमल्टेनियसली सगळं सामान पण बसलं पाहिजे। तर त्याच थीमवरती आपण खूप छान डिझाईन्स एक्सप्लोर केलेले आहेत। बगाडे फॅमिलीसाठी आपण हा फ्लॅट डिझाईन केलेला आहे। तर स्टार्ट करूयात आपल्या एंट्रन्स डोअरपासून। हा आपला जोडी फ्लॅट आहे। इथं आपल्याला 2 एंट्रन्स होते। सो आपण इकडचा एंट्रन्स जो आहे तो ईस्ट वेस्ट छान होता वास्तूप्रमाणे पण, त्यामुळे आपण हा एंट्रन्स कंटिन्यू केला आहे। दुसरा जो एंट्रन्स होता तिथे आपण पॅनलिंग करून ते पॅक करून टाकलेलं आहे। आता एंट्रन्सचं डिझाईन बघाल तर आपण ग्रे फिनिशचे लॅमिनेट्स आहेत, त्याच्यावरती आपलं गोल्डनची डेकोरेटिव्ह जाळी आलेली आहे, प्लस आपण त्याला गोल्डनच्या पट्टीने एनहान्स केलेलं आहे। आणि जे हँडल्स आहेत ते पण अँटिक फिनिश त्याला मॅच असे हँडल्स घेतलेले आहेत। इकडे बघाल तर ही जी वॉल आहे पूर्ण, तर ती वॉल आपण लुवर्स प्लस ग्रास प्लस आपलं मागे लॅमिनेट आहे मार्बल फिनिशचं, त्या ह्याने ती प्रॉपर आपण डिझाईन केलेली आहे। त्याच्यावर छान अशी आपण गोल्डनची नेमप्लेट घेतलेली। इकडे आपण आलो तर हा आपलं शूरॅक केलेलं आहे। शूरॅकचे डोअर्स जे आहेत त्याला डोअर्सलाच डिझाईन आपण अशी केलेली आहे की ज्याने एअरचं व्हेंटिलेशन राहील प्रॉपर। आणि इकडे आपण सिट आउट घेतलेला आहे छोटा, की बसून आपल्याला शूज घालता येतील। आल्या आपल्याला इथे एक छोटीशी एंट्रन्स लॉबी मिळालेली, ज्यात आपण शूरॅक डिझाईन केलेलं आहे। ते पण करताना आपण असं डिझायनरमध्ये केलेलं आहे। इथं पुश टू ओपन डोअर्स आहेत, त्यानंतर इथं ह्या ओपन निश केलेल्या आहेत की इझी ॲक्सेस राहतील काही गोष्टी ठेवायला, हेल्मेट वगैरे। प्लस हे वेलकमिंग मिरर घेतलेले आहेत आपण, आणि त्याच्या मागे सुद्धा स्टोरेज दिले, आणि त्याच्यावरती आपण लॉफ्ट दिलेले आहेत, पुश टू ओपन डोअर्स आहेत त्याचेसुद्धा। आणि वरती सिलिंग पण बघाल तर फक्त हायलाईट करण्यासाठीचा मधला बँड वेगळा घेतला आहे आणि त्याला डेकोरेटिव्ह लाईट्स दिले। इथे बघाल तर आपण टीव्ही युनिट जे आहे ते एक सिम्पल आणि एलिगंट असं डिझाईन केलेलं आहे। त्यात आपण खालतून हे जे आहेत ते आपण फ्लोटिंग ड्रॉवर्स घेतलेत, हँडललेस आहेत, ज्याला व्हाईट कलरचं लॅमिनेट आहे। वरती आपलं लाईट वूडचं आलं, आणि त्याला मागे जे बॅक पॅनल आहे त्याच्यावर आपण मार्बल फिनिश लॅमिनेट आलेलं आहे। आणि हे जे वुडनचं लॅमिनेट आहे त्याला अजून एनहान्स करण्यासाठी आपण इथं गोल्डनचे बार्स घेतलेत। त्यानंतर मी जसं मगाशी सांगितलं की हा जोडी फ्लॅट आहे, सो इथं आपल्याला एक वाईड ओपनिंग भेटलेलं होतं, तिकडून एका डोअरचा एंट्रन्स होता। सो तो आपण क्रिएटिव्हली हाईड केलेला आहे, त्याला एक छान वुडनचे आपण लुवर्स लावलेत। हा एक आपण डोअर केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं मागे एक सिक्रेट रूम प्लस स्टोरेज रूम झालेली ती आपली। आणि जी अजून थोडी जागा होती आपल्याकडे, सो तिथे आपण एक डेकोरेटिव्ह पार्टिशन केलं आहे, ज्याला आपण गोल्डनचं प्रोफाईल घेतलं आहे विथ गोल्डन ग्लास, आणि आत मग त्यांचे मेडल्स लावायला किंवा क्रॉकरी ठेवायला इथं आपण छान स्पेस केलेली आहे। इथे आपण आपला डायनिंग एरिया सेपरेट करण्यासाठी लिव्हिंग आणि डायनिंगमध्ये एक छान असं पार्टिशन घेतलेलं आहे, ज्यात आपण इथे बघाल तर एक फिश टँकसाठीची वेगळी जागा ठेवलेली आहे, तो आता प्रोसेसमध्ये आहे। त्यानंतर वरती जे आहे ते छान आर्टिफॅक्ट्स ठेवण्यासाठी म्हणजे ओपन, प्लस खालच्या साईडला पलीकडच्या साईडून आपण स्टोरेज ठेवलेलं आहे। त्यानंतर इकडं आलो आपण तर हा पूर्ण सोफा आपण एक हायलाईट कलरमध्ये घेतलेला आहे, ज्यात की हे आहे, हे सुद्धा आपलं स्टोरेज आहे, ठीक आहे, ह्याच्या आत सुद्धा स्टोरेज आहे। आणि हा सोफा जो आहे हा आपला असा सोफा कम बेड आहे, आणि इकडे आपला हा अजून एक 3 सीटर आला। आपण इकडे आलो तर इकडे आपण हा झुला घेतलेला आहे ॲक्रेलिक मधला, तोही आपण त्याचं फॅब्रिक सुद्धा सेम सोफ्याला मॅच घेतलेला आहे, की जेणेकरून आपल्याला कधी फुल मोठ्या फॅमिलीचं आपल्याला जर गेट टुगेदर करायचंय तर ॲट ए टाइम आपण खूप सारे लोक इथे एकत्र बसू शकतो। आता हा आपला जोडी फ्लॅट असल्यामुळं
आपल्याला असे 2 कॉर्नर्स मिळालेले, ज्यात आपला तिकडं नॉर्थ ईस्ट आहे तिथे आपण देवबाप्पाची जागा घेतलेली आहे, मंदिर केलेलं आहे. आणि ह्या कॉर्नरमध्ये आपण ओपन बुकशेल्फ केले, ज्याला मध्ये आहे ते आपण ओपन सगळं डिझाईन ठेवलेलं आहे. खालती एक स्टोरेज केले आणि वरती पण स्टोरेज केले. कॉमन बेसिन जे आपल्याला मिळालेले होते, तर कॉमन बेसिनच्या जागेत आपण तिथेही खालती हे स्टोरेजेस घेतलेले आहेत, हँडललेस डोअर्स घेतलेत त्यालासुद्धा. वरतीसुद्धा आपण एक छोटंसं स्टोरेज केलं आहे. आणि इथला जो मिरर आहे तोही आपण डेकोरेटिव्ह असा लाईटवाला घेतलेला आहे. तर हा आपला डायनिंग एरिया आहे. इथे आपण मार्बल फिनिशचं डायनिंग घेतलं आहे, 6 सीटर वुडनच्या चेअर्स आलेले आहेत. आणि जसं मी मगाशी सांगितलं की हे पार्टिशन आपण क्रिएट केलेलं, सो त्या पार्टिशनला आपण ह्या साईडून पूर्ण स्टोरेज घेतलेले आहेत की ज्यात आपल्याला जे डायनिंगचे युटेन्सिल्स असतील, रादर त्याचं काही सामान असेल, ह्या फिश टँकचं जे काही सामान असेल, तर ते सगळं आपल्याला इथं ड्रॉवर्स प्लस खालच्या स्टोरेज युनिट्समध्ये ठेवता येतील. सिलिंग बघाल ह्या फ्लॅटचं, तर हे 2 जोडी फ्लॅट असल्यामुळे ते मध्ये एक बीम आलेला होता, सो मग आपण त्याला डिझाईन कंटिन्यू करण्यासाठी एस शेपमध्ये डिझाईन्स घेतलेले आहेत. त्याच्यात आपले मिडचे जे सर्कल आहेत तिथं दोन्हीकडं फॅन आलेत आणि कडेच्या सर्कलला म्हणजे एक पलीकडं जो आपला झुला आहे त्याच्यावरती आपण डेकोरेटिव्ह लाईट्स घेतला आहे. आणि सेम इकडचा एक सर्कल आलेला आहे त्याच्यावरती आपण डेकोरेटिव्ह लाईट्स प्लस फॅन असं घेतलेलं आहे. इथे आपल्याला नॉर्थ ईस्ट कॉर्नर मिळत होता, मग तिथे आपण देवबाप्पांसाठी एक छान मंदिर क्रिएट केलेलं आहे. मंदिर बघायचं झालं तर खालतून बघितलं तर आपण हे जे खालचे आहेत हे स्टोरेज केलेले आहेत, ज्याचे की पुश टू ओपनच डोअर्स आहेत. त्याच्यावरती हा आपण एक स्लायडर घेतलेला आहे की ज्याच्यात आपण बसून पूजा करू शकतो. त्याच्यावरती हे आपले ड्रॉवर्स आले आणि सगळ्यात वरती हा स्लायडर आला, ज्यात आपलं थाली नैवेद्याची थाळी बसेल किंवा आपल्याला पोथी वाचायची असेल ती ठेवून आपण त्याच्यात वाचू शकतो. प्लस हे जे डोअर्स आहेत हे पॉकेट स्लायडिंगचे डोअर्स केलेत आपण. आणि मागे बॅकलिट ॲक्रेलिक पॅनलमध्ये छान असं डेकोरेटिव्ह डिझाईन घेतले. प्लस आपले देवबाप्पा ठेवण्यासाठी इथे पण आपण स्टेप्स क्रिएट केल्यात. आता तुम्हाला वाटत असेल हे काय आहे, तर ज्यांची आपण वर्षातून खूप आतुरतेने वाट बघत असतो 10 दिवसांसाठी, तर आपल्या गणपती बाप्पांसाठीची ही प्रॉपर स्पेस आपण क्रिएट करू. तर हे आपलं स्वीट आणि सिंपल किचन तुम्ही बघाल तर हे पूर्ण किचन आपण हँडललेस केलेलं आहे. आपण स्टार्ट आता ट्रॉलीजपासून करूया. खालती ट्रॉलीजला आपण जी प्रोफाईल घेतलेले आहेत विथ लॅमिनेटेड पॅनल. इथे आपण गॅससाठीची जागा इथे ठेवलेली आहे, नॉर्मली जी कॉर्नरला असते ती न घेता आपण इथं ठेवलेली आहे. त्यानंतर हे जे सगळे वरचे ड्रॉवर्स आहेत ते आपले टँडमचे आहेत. आणि खालती आपण SS ची ट्रॉली घेतलेली जे की व्हील्सवरती आपली पूर्ण बाहेर येते. सेम तसंच आपले हे जे वरचे सगळे आहेत हे टँडमचे आले आणि खालचे जी आहे ती SS ची आली. त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं कॉर्नर, तर हा कॉर्नर प्रॉपर युटिलाइज करण्यासाठी आपण इथं अशी ही सर्व्हिस ट्रॉली घेतलेली आहे. प्लस ह्याच्या खालतीसुद्धा आपण कॉर्नरमध्ये 2 ट्रॉलीज घेतलेल्या आहेत आज छोट्या छोट्या सर्व्हिसवाल्या. सेम ह्या साईडला बघाल तर तसंच आपण बेसिनच्या खालतीसुद्धा ही अशी सर्व्हिस ट्रॉली घेतलेली की तीही जागा आपल्याला प्रॉपर युटिलाइज करता येईल. आता आपण क्रॉकर युनिटकडे वळूया. वरती बघाल तर आपण हे इझी टू ॲक्सेससाठी हा ओपन शेल्फ ठेवलेले आहेत की ज्यात मला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत किंवा मला पटापट हाताला याव्यात त्या गोष्टींसाठीची आपण ही जागा क्रिएट केलेली आहे. वरती बघाल तर जे कॉम्बिनेशन आहे आपल्या क्रॉकरी युनिटचं ते ग्लास प्लस लॅमिनेटेड पॅनल आणि जी ग्लास आहे ती सुद्धा आपली फ्लुटेड ग्लास आहे, ब्राऊनवाली. आणि ज्याला आपण प्रोफाईल आहे तेही आपलं रोज गोल्ड आहे. आणि त्याच्यावरती आपले लॉफ्ट आले जे की हँडललेस आहेत, त्याला सुद्धा आपण पुश टू ओपन ठेवलेलं आहे. प्लस जी लाईट असते प्रोफाईल लाईट आपण फक्त इथं खालती देतो, कधी कधी ती इनफ होत नाही, सो अजून एनहान्स करण्यासाठी आपण लॉफ्टच्या खालच्या साईडून सुद्धा प्रोफाईल लाईट्स दिल्यात. चला तर आता आपण बघूया आपल्या छोट्याशा सिव्हिलच्या चेंजेसने किती मोठा इम्पॅक्ट झालेला आहे.
तर इथे आधी एक डोअर होता आणि हे ड्राय टेरेस होतं. सो आपण तो डोअर काढला आणि ही बॅकला जे आहे तिथं फक्त आपण एक विंडो घेतली फुल. सो त्यामुळे ही जी जागा आहे ती आपल्याला प्रॉपर युटिलाइज करायला मिळाली. तेवढी जागा माझी वाढली. तिथे आपण ग्रॅनाईटचा टॉप टाकून त्याच्या खालती बरोबर माझं डिशवॉशर प्लस वॉशिंग मशीन बसून गेली. त्याच्यावरती माझं स्टोरेज झालं आणि त्याच्या पलीकडे माझा फ्रीज झाला. सो एवढंसं म्हणजे छोटी जागा असून सुद्धा आपल्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आपण प्रॉपर फुलफिल केल्या. तर ह्या साईडला आपण मेडसाठी एक वेगळं सिंक दिलेलं आहे युटेन्सिल्स धुण्यासाठी वगैरे, आणि त्याच्या खालती सुद्धा आपण हे असं स्टोरेज केलेलं आहे. मास्टर बेडरूमची जर आपण डिझाईन बघितलं तर आपण एक मॉडर्न थीमवरती हे सगळं डिझाईन केलेलं आहे. त्यात आपण जॉमेट्रिकल शेप्समध्ये प्ले केलेला आहे बऱ्यापैकीचा. जर आपण इथे नंतर हा आपला बेड आला आहे, ईस्ट वेस्ट आपण बेड घेतलेला आहे, ज्याचं बेडबॅक बघाल तर तो ब्लू कलरचं डायमंड शेप्समध्ये आपण फुल कुशनमध्ये बेडबॅक आलेली आहे. आणि हा बेड आहे तर हा एक मल्टीपर्पज आहे की ज्याला आपण खालती ट्रॉलीज दिलेली आहे, जे आपण डेलीचं जे सामान आहे ते त्यात ठेवू शकतो. प्लस आपण त्याला हायड्रोलिकसुद्धा केलेलं आहे की जेणेकरून आपल्याला हा जो बॅकचा एरिया आहे तोही ॲक्सेस करता येईल. सो नंतर इकडे जर आपण वॉर्डरोब बघितलं तर वॉर्डरोबवरचं जे डिझाईन आहे तर त्याला आपण ग्रे आणि ब्लू अशी आपली थीम आहे. तर हे लॅमिनेट आपण ब्लू आणि ग्रेमधले, त्याच्यातमध्ये आपण टीपट्टी घेतलेली आहे SS मधली. सेम त्याच थीममध्ये आपण हे कन्सिलचे आपले हँडल्स आलेत. त्यानंतर इथे वरती बघाल तर जे लॉफ्ट आहेत तर ते आपले हँडललेस आहेत. ॲक्च्युली हा पूर्णच आपण फ्लॅटमध्ये जेवढं पण आपल्याला हँडललेस करता येईल तेवढं करायचं ट्राय केलेलं आहे. आता आपण जे डोअर्स आहेत लॉफ्टचे तर ते आपले पुश टू ओपन आहेत. हा आहे आपला सॉफ्ट क्लोज वॉर्डरोब. सो आता आपण वॉर्डरोबचे इंटरनल्स बघूया. ह्यात सुद्धा आपण वॉर्डरोबचा लुक अजून एन्हान्स करण्यासाठी आपली जी प्रोफाईल लाईट आलेली आहे ज्याला सेन्सर आहेत. सो इथे त्यांना खूप जास्तीचं स्टोरेज हवं होतं क्लायंटला. सो त्यामुळे आपण त्यांना वरती पण पाईप्स दिल्यात एक्स्ट्राच्या हँगर अडकवण्यासाठी. आणि इथे खालती बघाल तर हे आपण स्लायडिंगचे ड्रॉवर्स दिलेले आहेत की जेणेकरून जे पण आपल्याला युटिलायझेशन आहे ते प्रॉपर व्हायला पाहिजे. तर इकडे बघाल तर आपल्याला इकडं अजून एक निश मिळालेली होती ज्यात आपण ट्रॅडिशनल ओपनेबल वॉर्डरोब घेतलेला आहे. ज्याच्यावरचं डिझाईन बघाल तर तेही आपण जॉमेट्रिकल शेप्समध्येच केलेलं आहे. ज्याला आपण लॅमिनेट्स आहेत ते ब्लू आणि ग्रे कलरच्या थीममध्ये घेतलेत. त्याला मध्ये आपण SS पट्टीने इनले केलेलं आहे. आणि हे असे आपले नॉर्मल ओपनेबल वॉर्डरोब आहे. ह्या जे आतले जे ड्रॉवर्स आहेत ते पण आपण स्लायडिंगचे केलेले आहेत सगळे की त्यांना ती प्रॉपर स्पेस युटिलाइज व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर इकडचा जो आहे एक सिंगल डोअर घेतलेला आहे आपण इकडे. तर इथं आपले जे डेली वेअर्स असतात तर ते अडकवण्यासाठी आपल्याला जागा हवी असते. सो त्याच्यासाठी आपण इथं त्यांना जागा करून दिलेली आहे. प्लस जी मागची स्पेस आहे तीही आपण प्रॉपर युटिलाइज करून घेतलेली आहे. आणि हे डोअरसुद्धा आपले सॉफ्ट क्लोज आहेत. त्यानंतर हे बघाल तर आपण इथं ड्रेसिंग आलेलं आहे आपल्याला. आणि इथं आपली जी स्पेस आहे ती प्रॉपर मॅनेज करण्यासाठी, ती प्रॉपर युटिलाइज करण्यासाठी हा आपण स्लायडिंगचा ड्रेसिंग घेतलेला आहे. सो मी ह्याच्या बॅकला बाबा माझं जी पण स्टोरेज असेल तीही मला प्रॉपर पद्धतीनं यूज करता येईल. आणि सेम माझी स्पेससुद्धा व्यवस्थित मला वापरता येईल. पूर्ण रूमची जी आपल्या थीम आहे जॉमेट्रिकल तर तीच आपण सिलिंगमध्ये पण कॅरी फॉरवर्ड केलेली आहे. इथल्या कलर थीम जे पेपी कलर थीम आहे ते बघून, रूमचा ॲम्बियन्स बघून तुमच्या लक्षात आलीच असेल ही रूम कुठली आहे. तर ही आपली चिल्ड्रन बेडरूम आहे. तर आता आपण ह्या रूममध्ये असे प्रॉपर स्पेस ज्या आहेत त्या किती वापरता येतात तेवढ्या आपण वापरलेल्या आहेत. क्लायंटची रिक्वायरमेंट होती त्यांना खूप जास्तीचं स्टोरेज प्लस स्टडी टेबल, वॉर्डरोब, बेड ह्या सगळ्याच गोष्टी बसवायच्या होत्या. सो त्या अकॉर्डिंगली आपण हे सगळं डिझाईन केलेलं आहे. तर आता आपण एक एक एक्सप्लोर करूया. तर हा आपला चिल्ड्रन बेडरूमचा बेड आहे.
तो बेड पण आपण प्लॅटफॉर्म बेड केलेला आहे, प्लस आपली जी डोरामॅनची थीम आहे त्याच थीमवरती आपण बेड बॅग डिझाईन केलेला आहे, राऊंड शेप्स आलेत त्याला कुशनला. त्यानंतर जे आपले कर्टन्स आहेत ते पण आपण कस्टमाइज करून घेतलेले आहेत आपल्या थीमप्रमाणे. प्लस जो बेड आहे, आपल्याकडे खूप सारं स्टोरेज लागतं मुलांना किंवा त्या खूप साऱ्या गोष्टी असतात त्यांच्या ठेवण्याच्या, आणि जे इझी टू ॲक्सेस असल्या पाहिजेत म्हणूनसाठी आपण हा ट्रॉलीवाला केलेला आहे. सेम अशी आपण ही फुल ट्रॉली आहे मागपर्यंत. सो ह्यात बघाल तर इथं आपण ही स्टेप दिलेल्या आहेत अशा, ठीक आहे. आणि ह्या स्टेपच्या खाली सुद्धा आपलं स्टोरेज आहे. हा सुद्धा एक आपला ड्रॉवर आहे. प्लस तिकडची जी स्टेप आहे त्याला सुद्धा आपण असं हे हायड्रॉलिकचं डोअर केलेलं आहे. डोरेमॉनची थीम आपण जी रूमला घेतलेली आहे तीच कॅरी फॉरवर्ड आपण इथं मिररला पण केलेली आहे, तो पण आपण करू शेपमध्ये घेतला आहे. त्यानंतर इथे आपण बघाल तर वॉर्डरोबच्या आत सुद्धा हा असा आपण एक स्टोरेज घेतलेला आहे एक्स्ट्राचा, ज्याच्यात माझं ड्रेसिंगचं जे स्टोरेज आहे ते माझं सगळं इथं बसलं जाईल. त्यानंतर हा आपला वॉर्डरोब आहे. वॉर्डरोबच्या आत सुद्धा आपण इकडं खालच्या साईडला हे एक्स्ट्राचं स्टोरेज केलेले आहेत. हा स्लायडिंग डोअर आपला, प्रोफाईल लाईट्स आल्या. त्यानंतर इकडे जर बघितलं तर हा आपण पूर्ण त्याच्यावरती मॅप घेतलेला आहे, वर्ल्ड मॅप आपण प्रिंट करून घेतलाय प्रॉपर. आणि ह्या साईडून प्रोफाईल लाईट्स आलेली आहे जी सेन्सरवरती आपले काम करते. प्लस इथं सुद्धा आपण खालती हे स्टोरेज घेतलेलं आहे, त्यामुळे प्रॉपर सगळी स्पेस आपण छान पद्धतीने युटिलाइज करून घेतलेली आहे. सिलिंगला पण आपण सेम थीम कॅरी फॉरवर्ड केलेली आहे, कर्व शेप घेतलेला आहे डोरेमॉन थीमचा. आणि त्याच्यामध्ये फक्त हायलाईटसाठी आपण जो आहे तो येलो कलरचा एक बँड केला. आपण आहोत पॅरेंट्स बेडरूममध्ये. ही आपली एक बेडरूम बघाल तर आपण एक ॲक्वा थीमवरती डिझाईन केलेले आहे. जे कलर्स बघाल तर ते आपले ब्लू, व्हाईट आणि त्याला आपण गोल्डन अशा थीममधून आपण हे पूर्ण डिझाईन केलेलं आहे. सो इथं आपला बेड आलेला आहे. बेड पण बघाल तर बेडची बेडबॅग जी आहे ती त्याच कलरमध्ये आपण पूर्ण कुशनमध्ये केलेला आहे. हा बेड पण आपण 2 प्रकारामध्ये केलेला आहे, की जो आपला हायड्रोलिकने पण ओपन होतो, प्लस आपण त्याला खालती ट्रॉली पण दिलेली आहे. त्यानंतर इथे बघाल तर इथे आपलं ड्रेसिंग आलेलं आहे, ज्याच्या मागे आपण स्टोरेज घेतलंय. प्लस ह्या साईडला सुद्धा आपली विंडो आहे, तर मग तिथे आपण छोटे छोटे स्टोरेजेस दिलेत त्यांना ओपनवाले, आणि त्याच्या खालती आपले ड्रॉवर्स आलेले आहेत. तर हा आपला वॉर्डरोब आहे. वॉर्डरोबला बघाल तर आपण डिझाईनला जे आहे ते ब्लू प्लस व्हाईट आणि त्याला आपण मधून गोल्डनच्या टिपट्टी घेतल्यात. तसाच आपण कन्सिलचा जो हँडल आहे तोही गोल्डवाला घेतला आहे. इथे आपण हे स्लायडिंगचं वॉर्डरोब आहे, ओपन केलं की तो एन्हान्स होण्यासाठी अजून आपण त्याला प्रोफाईल लाईट दिलेले आहेत. आणि हा वॉर्डरोब आहे तोही आपला असा सॉफ्ट क्लोज आहे. ह्या वॉलचं लुक एन्हान्स होण्यासाठी आपण इथे मोल्डिंग पट्टींचं डिझाईन घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये ह्या थीमला मॅच होतील असे ॲक्रेलिक ग्लास पेंटिंग विथ गोल्डन फ्रेम्स घेतल्यात. इथलं सिलिंग बघाल तर आपण एक सिम्पल घेतलेलं आहे, पण आपल्या थीमला मॅच होण्यासाठी किंवा त्या थीमला मॅच असं आपण तो ब्लू कलरचं बँड घेतला आहे. त्याच्यामध्ये प्रोफाईल लाईट आलेली आहे आणि त्याच्याकडे एक आपण गोल्डनच्या क्रूनी त्याला अजून एन्हान्स केलेलं आहे. ही आपली ऑफिस रूम आहे. तो इथं आपला हा 3 वाला सोफा कम बेड आहे. जर कधी एक्स्ट्राचे गेस्ट आले सो त्यांच्यासाठी आपल्याला इथं स्लीपिंग अरेंजमेंट होऊन जाईल. या रूममध्ये सुद्धा आपण एक वॉर्डरोब डिझाईन केलेला आहे, ज्याचं डिझाईन बघाल तर आपण एक लाईट ग्रे आणि डार्क ग्रेमध्ये घेतलेले आहेत लॅमिनेट्स, आणि त्याला आपण गन मेटलच्या पट्टीनेच इनले केलेला आहे. सेम आपला कन्सिल हँडल आहे तोही त्याच थीममधला आहे. आत बघाल तर हे असं आपण सेम प्रोफाईल लाईट्स घेतलेल्या आहेत सेन्सरवाल्या, ज्या माझा हा सॉफ्ट क्लोज झाला की त्या बंद होऊन जातात.
माझं नाव अतुल सुरेश बगाडे आणि ही माझ्या मिसेस दीपाली अतुल बगाडे. आम्ही जेव्हा हे घर घेतलं थोडासा विचार वेगळा होता की 2 BHK जोडून घेतले होते. त्याच्यामुळं जरी हा 4 BHK झाला असला तरी डिझाईन इंटेरियर डिझाईन पर्स्पेक्टिव्हनी हे थोडं अवघड काम होतं. तर मी बरेच ठिकाणी एक्सप्लोअर केलं की कसे डिझाईन्स मिळतील, काय मिळतील. त्याच वेळेला मला माझा एक स्कूलमेट आहे त्याच्याकडून मंगेशचा रेफरन्स मिळाला. तेव्हा मी त्यांना अप्रोच केलं आणि तिथून आमचा डिझाईन जर्नी सुरू झाला. मंगेश आणि निशानी व्हिजिट केला फ्लॅट. प्रत्येक गोष्टीला आमच्या रिक्वायरमेंट, प्रत्येक रूमची रिक्वायरमेंट सेपरेटली घेतली. खूप त्याच्यामध्ये थॉट टाकले आणि व्यवस्थित 3D डिझाईन्स करून आम्हाला दाखवल्या. खूप गोष्टी, खूपदा डिझाईन चेंज झाले, पण मंगेश आणि निशानी कधीच आम्हाला असं म्हणलं नाही की आता बास करा किंवा नवीन रिक्वायरमेंट नको. जेव्हा हे एक्झिक्युशन सुरू झालं किंवा डिझाईन्स जेव्हा फायनल झाले त्याच्यानंतरही त्यांनी ॲश्युरन्स दिला होता आम्हाला की जरी करताना आपल्याला एक्झिक्युशनच्या वेळेला काही चेंजेस वाटले तरी आपण ते करू. आणि ऑब्व्हियसली एवढे मोठं जेव्हा 4 BHK डिझाईन करतो आपण तेव्हा एक्झिक्युशनच्या वेळेला अनेक गोष्टी नवीन सुचत असतात किंवा त्यावेळेला नवीन गोष्टी वाटतात की हां आपण हे करायला पाहिजे, हे करूया. तर त्यांनी कधीच असं म्हणलं नाही की डिझाईन फायनल झालं आहे आता आपण काही चेंज करणार नाही. ओव्हरऑल जर्नी खूपच चांगला होता. सगळेच MM इंटेरियरची पूर्ण टीम अटेंटिव्ह आहे. त्यांनी एक आणि एक गोष्ट जी आम्ही सांगितली ड्युरिंग एक्झिक्युशन प्रत्येक गोष्टीवर लगेच ॲक्ट केलं, लगेच चेंजेस केले. ज्या अवस्थेत फ्लॅट त्यांच्याकडे आम्ही दिला होता आणि आता ज्या अवस्थेत आम्हाला मिळतोय इट इज 2 डिफरंट पोल्स. खूपच चांगलं डिझाईन झालेलं आहे, खूप एक्झिक्युशन चांगलं झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझे आई वडील आणि मुलगा त्यांच्या रूम बघून सुद्धा ते खूप खुश आहेत. तर मंगेश आणि निशाचे आभार आणि MM इंटेरियरच्या पूर्ण टीमचे आभार. त्यांना फ्युचरसाठी शुभेच्छा. तर मला असं कधीच वाटलं नव्हतं की हा 4 BHK इतका सुंदर बनेल. जसं अतुल बोलला की आम्ही सोडलं एका स्थितीमध्ये होतं सिम्पल, सगळ्या फक्त रूम्स होत्या. पण आज जेव्हा फिनिशिंगवर बघते तेव्हा इतकं सॅटिस्फॅक्शन वाटते की हां आपल्याला जे पाहिजे होतं ते तसं मिळालं आहे. म्हणून तुम्हाला MM इंटेरियर आणि टीम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी माझ्या सगळ्या मित्रांना डेफिनेटली रिकमेंड करेन MM इंटेरियर. मंगेश आणि निशा आणि MM इंटेरियरच्या टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आता तुमच्या सगळ्यांना उत्सुकता असेल टोटल प्रोजेक्ट कॉस्ट काय गेली आहे, तर ते बघण्याच्या आधी आपण पहिले मटेरियल स्पेसिफिकेशन्स बघूयात. तर या ठिकाणी आपण रॉयल टच आणि मरिनोचे लॅमिनेट्स वापरलेत. जो प्लाय आहे तो आपण 710चं मरीन प्लाय वापरलेला आहे. जे आपले हार्डवेअर्स आहेत ते एप्कोचे आलेले आहेत. किचनमध्ये आपण हेटिकचं वापरलेत. ज्या वायर्स आहेत त्या पॉलिकॅपच्या आलेल्या आहेत. अँकरचे बोर्ड्स आलेत. त्यानंतर पेंट आहे तो आपला एशियन पेंट आहे. जे कर्टन्स आहेत ते डेकोरचे आहेत. तर हे सगळं जर आपण बघितलं ह्या सगळ्याच्या इन्क्लुझिव्ह जर कॉस्ट काढली आपण तर ती टोटल अराउंड 24 lakhsपर्यंत आपलं गेलं. तर आता आपण हा पूर्ण व्हिडिओ बघितला. मी आशा करते तुम्हाला सगळ्यांना ह्या डिझाईन्स खूप आवडल्या असतीलच. तरीसुद्धा तुमचे अभिप्राय, तुमचे कमेंट्स बघायला आम्ही फार उत्सुक आहोत. तर नक्की कमेंट्स करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओत. बाय.